कांदा उत्पादक म्हणून या ठिकाणी निर्णय घेतला आणि एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी आज आपण आंदोलनाच्या दिशा ठरवण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय निकम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी दिशा ठरवतो. आता सांगितलं खरं तर शेतकरी हा राजा कसा आहे हा भोळा राजा आहे. किती शेतकऱ्याचं तुम्ही मानकाडावरती पाहिजे तुम्ही पुढे जाणार आहे सरकार हेच कळत नाही. कारण मी परवा दिवशी या ठिकाणी माझं गोल घ्यायचं 27 रुपये मार्गाची गोळीची किंमत सांगितली. ही गोळ त्या ठिकाणी फक्त 19 रुपयाला आता पाठीमागच्या वेळेला मिळत होती. ती 27 रुपये म्हणजे खताला भाव वाढले, तुमचे औषधांना भाव वाढले, परंतु कांद्याला भाव मात्र कमी कमी करत चालले. 20 वर्षाच्या काळात देखील हाच भाव होता आणि आज देखील हाच भाव आहे. म्हणजे तुम्ही बाकीच्याला भाव वाढवताय, मला मात्र त्या ठिकाणी भाव वाढवत नाही. हे या ठिकाणी स्वामीनाथन आयोग आता सांगितलं आमच्या कार्यकर्त्यांनी की खरोखर स्वामीनाथन आयोग त्या ठिकाणी जर लागू केला तर नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळेल. परंतु आता खरोखर वेळ झालेला आहे. साहेबांना या ठिकाणी साहेबांचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी घेणार आहोत. मला तर या ठिकाणी विनंती सगळ्यांना करायची की आपण जो रस्ता रोको त्या ठिकाणी केला होता पाठीमागच्या भागांच्या काळामध्ये खरोखर तसाच त्या ठिकाणी सगळं होतं. आज जरी समजा साहेब जमलं नाही तर आपण परत यायला तयारी करा, परत तयारी ठरवा. परंतु हा संघर्ष असा मोठा झाला पाहिजे की आसपास परिसरामध्ये त्या ठिकाणी असा संघर्ष झाला नाही. असा संघर्ष त्या ठिकाणी केला तरच त्या ठिकाणी सरकारला झाली. एवढीच या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना नमस्कार म्हणून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण आणि जय वडील. मेटाकोटीला आलेला आहे. गेल्या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी कांदा साठवून कांदा पराठीत ठरावून 60 ते 70 रुपये वाहतूक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळाले आणि आर्थिक नुकसान अतिशय सहन करावं लागलं. यावर्षी सुद्धा तीच परिस्थिती पुढं होऊ पाहते. आता सुद्धा 70-80 रुपये 90 रुपये व्यापाऱ्यांकडून कांदा त्या ठिकाणी खरेदी केला जातो आणि जवळजवळ 100 रुपये 10 किलो म्हणजे 15 रुपये किलोला पिकवायला त्या ठिकाणी खर्च येतोय. शेतकऱ्याला कमीत कमी त्या ठिकाणी 20 रुपयाच्या पुढे त्या ठिकाणी बाजारभाव पाहिजे आणि जर 20 रुपयाच्या पुढे बाजारभाव असला तरच कुठेतरी शेतकऱ्याच्या पगारात त्या ठिकाणी 9 रुपये मिळणार आहे. आणि हा बाजारभाव मिळण्यासाठी आणि शेतकऱ्याची नुकसान त्या ठिकाणी होऊ नये भरून काढण्यासाठी किंवा त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी आज आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. पुढील दिशा ठरवण्यासाठी माननीय जोधाजी निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी पुढील दिशा त्या ठिकाणी ठरवणार आहे. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षापासून या वर्षापर्यंत अनेक शेतकरी त्या ठिकाणी आपल्या भागात जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना कांदा असतो. कोणच्याकडे 200 पिशवी, कोणच्याकडे 300, 500, 1000 पिशवी, अगदी 5-5 हजार पिशवी पर्यंत या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याकडे त्या ठिकाणी कांदा असतो. आणि कांद्याला जर बाजारात मिळाला तर प्रत्येकाच्या घरात त्या ठिकाणी 2 रुपये आणि जाताना प्रत्येक शेतकरी या ठिकाणी सदन झाला जातो किंवा तुमची कामं बँका असतील, कुणाची व्याज असतील, कर्ज असतील त्या ठिकाणी त्या कांद्याच्या उत्पादनातून भरली जातात. परंतु अतिशय असह्य त्या ठिकाणी परिस्थिती झाली आहे. आता भांडवलाला सुद्धा शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नाही पुढील मालाला, जे 70-80% शेतकऱ्यांची आज ही परिस्थिती आहे. आज आवाज उठवण्यासाठी मग शेतकरी तरी उठला. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवले पाहिजे, परंतु त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी या ठिकाणी गप्प आहे. आपण त्या ठिकाणी शेतकरी म्हणून आज ते या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आवाज उठवून पुढे जाणार आहोत आणि लोकप्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी जाब विचारला पाहिजे. तुम्ही सुद्धा तुमचं त्या ठिकाणी काम आहे, कारण आपल्या भागातलं मुख्य पीक या ठिकाणी कांदा आहे, त्यानंतर ऊस आहे. तर प्रत्येक पीक जास्तीत जास्त हा कांदा पिकवला जातो. तुम्ही सुद्धा त्या शब्दावर कुठंतरी विधानसभा असेल या ठिकाणी कांद्याच्या प्रश्नावर तुम्ही आतापर्यंत एकदाही बोलले नाही. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी बोललं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे, आमच्या गरीब शेतकऱ्यांचे व्यथा त्या ठिकाणी मांडल्या पाहिजे असं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की अधिक व्यापक हे आंदोलन करून आपल्या शेतकऱ्यांच्या
खिशात 2 रुपये कसे पडतील याविषयी आपण सर्वजण सकारात्मक पुढील वाटचाल जी आपण ते ठरवू. सर्वजण त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकसंख्या त्या ठिकाणी सहभागी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. बसलेले सर्व माझे शेतकरी बांधव, पत्रकार बांधव, आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शन शेतकरी पुत्र देवदत्तजी निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कांदा उत्पादनांसाठी त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि त्याची दिशा ठरवण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे उद्या जगातला पोशिंदा बळीराजा त्याच्यावर नेहमीच अन्याय त्या ठिकाणी होतो. खरं तर त्याने पिकवलं नाही तर कुणालाही खाता येणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि आज त्याचेच हाल त्या ठिकाणी होत आहेत. आपण आज जर विचार केला तर शेतीमध्ये कांद्याचाच विषय जर घेतला तर त्याच्या बियापासून लागवडीपासून तर कांदा काढणीपर्यंत खूप असा खर्च आणि कष्ट मेहनत त्याला त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि तरी देखील त्याला ते बाजारभाव योग्य त्या प्रमाणात त्या ठिकाणी मिळत नाही. त्यासाठी नंतर मग त्याला पराठी सुद्धा करावी लागते आणि कांद्याची पराठी करून तो साठवून ठेवतो. पण जेव्हा बाजार मिळेपर्यंत ते कांदे पराठीत सडलेले असतात आणि त्याचे कष्ट अक्षरशः वाया त्या ठिकाणी गेलेले असतात आणि म्हणूनच आज या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत. आपल्याला आंदोलन असं करायचं की आपल्या शेतकऱ्याला न्याय त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. फक्त कांद्याच्याच बाबतीत नाही तर अनेक मालांच्या बाबतीत आपण पाहतो ज्यावेळी आपल्या मालाला बाजारभाव मिळत नाही अक्षरशः शेतकरी आपला माल रस्त्यावर सोडून त्या ठिकाणी येतात. दुधाचंही तसंच आहे. दूध रस्त्यावर अनेक लोकांनी ओतून दिलेलं आहे पण सरकारला काही जाग येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी आंदोलन करायचं आहे. निकम साहेब आपल्या साथीला आहेत आणि आपण सर्वजण मिळून आंदोलन करू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल कसा मिळेल याची वाटचाल आपण त्या ठिकाणी करू. एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगते. आपण सर्वजण आम्हाला साथ द्या आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. एवढंच या ठिकाणी सांगते आणि थांबते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.